त्याला माती माखली होती किरव्यांना, ते पूर्ण किरवे धुवून घेते आणि किरव्यांचंच बनवणार आहे आपण. टाकायचं म्हणजे पटकन भाजून जाते ते. हो ना, म्हणजे आपला गॅस बचत होते आणि कांदे भाजून जात फ्राय करायचं, कारण जेणेकरून हे ना याच्यामध्ये गरमागरम छान छान. आता बघूया. नमस्कार मित्रांनो, मी सकाळी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग. आणि मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण डोंगरावरचे किरवे आणि खेकडी पकडल्या होत्या. माझ्यासोबत साहिल पण होता आणि आर्यन पण होता. हे बघा, आणि खरं तर आपल्या घरी खात नाही आहेत किरवे वगैरे, तर आपण आर्यनच्या इकडे आलो आहे. हे बघा, आर्यनच्या घरी आलो आणि आर्यनच्या घरीच आपण आज बनवणार आहे. आर्यनची मम्मी किरव्यांचं कालवण बनवणार आहे, त्याला आपण मुठे पण बोलतो. कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो पण बघा की आपण डोंगरावर जाऊन आणलेले किरवे कसे पकडलेत ते, आणि आज आपण त्याचं कालवण पण बनवतोय. हे बघा, आर्यनचं काम चालू आहे ओतायचं. फर्स्ट तर आपण साफ करून घेणार आहे, दाखवतो तुम्हाला. खूप जबरदस्त असा व्हिडिओ बनवणार आहे. आपल्या गावाकडे कशी भाजी बनवली जाते, म्हणजे कालवण कसं बनवलं जाते किरव्यांचं, ते तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, आर्यनने तर सुरुवात केली आहे ओतायला किरवे. त्यामध्ये खेकडी पण आहेत, तर आपण खेकडी नाही किरवे बनवणार आहे. खेकडींचा नेक्स्ट टाइम आपण बनवूया एकदा, बघूया. आता आर्यनची मम्मी कशी बनवते, भरीत पण बनवतात आणि कालवण पण बनवतात ते बोलल्या. आणि हे बघा, आर्यनच्या घरी आपल्याला ब्लॅक टी भेटलाय, आपण पिणार आहे आता. आणि आर्यनचं चाललंय काम साफ करण्याचे. आणि हे दादा पण आलेत, आपले व्हिडिओ बघतात, सबस्क्रायबर आहेत आपले. हे बघा, खूप छान छान व्हिडिओ असतात बघतात ते. तर चला आपण चहा पिऊया, तोपर्यंत आर्यन साफ करून घेते बघा किरवे. आणि हे बघा गाईज, हे आहेत आर्यनच्या मम्मी. आणि हे बघा शेजारच्या ताई वगैरे आल्यात, हे दादा आणि हे दीदी. तर मित्रांनो, आपण आत्ता बनवायला घेतोय मसाला किरवे बनवण्यासाठी. हे बघा इकडे साफ करून घेतलेत आपण पूर्ण. आणि मसाला बघा कुठला कुठला घेतलाय ताई, कुठला घेतलाय? कांदा, खोबरा, आलं, लसूण. हां, तर खोबरं किसून घेतलंय, आलं वगैरे बारीक करून घेतलंय आणि कांदा कापून घेतलाय बघा मस्त. हे काय करायचं आता? भाजून घ्यायचं आहे का? हे बघा, कांदा भाजायचा. हे बघा, तेल टाकून मस्त फ्राय करून घेणार आहे, लाल होऊन जायचे कांदा. टाकायचं म्हणजे पटकन भाजून जाते ते. हो ना, म्हणजे आपला गॅस बचत होते आणि कांदे भाजून जाते. हे बघा, ताई सांगतात की तेल गॅस पण बचत होते आणि कांदा पण लवकर भाजून निघतो थोडं मीठ टाकल्याने. हे बघा, हे पण मला आत्ता कळाले, तर की आई असं कधी टाकत नाही मीठ. तर आता मला नवीन एक स्ट्रिक्ट भेटले की मीठ टाकल्याने लवकर कांदा भाजून निघतो. त्यामुळं आपण नेक्स्ट भाजी बनवताना कांद्यामध्ये मीठ टाकून नंतर फ्राय करून घेऊया. आणि तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही पण मीठ टाकू शकताय आणि ट्राय करू शकताय की कांदा किती लवकर भाजतोय. बघा, भाजताना. आणि हे बघा, कांदा असं मस्त असं फ्राय होऊन दिलाय, लाल होऊन दिलाय. आणि लाल झाल्यावर नंतर खोबऱ्यावरून टाकायचं आहे आणि खोबरा पण मस्त असं परतून घ्यायचं आहे, लसूण कांदा, जेणेकरून भाजेल. लसूण कांदी नाही टाकायची ना, लसूण कांदी आणि अद्रक नाही टाकायचं. हे बघा, खोबरं पण चांगला मिक्स करून घ्यायचं, त्यामध्ये चांगलं भाजून द्यायचं आहे. आणि हे बघा, किरवे फायनली आपण साफ करायला घेतले. हे बघा, शिंगडे वगैरे साईडला करून घेतले. किरवा कसं साफ करायचं आहे असं पकडलं त्यांनी, ताईंनी. आणि हे जे असते ना, हे काय घ्यायचे, मांस घ्यायचा. हां, जे पाणी वगैरे दिसतं बघा. आणि हे खूप आयुर्वेदिक आहे, म्हणजे हा खेकडा खालेला, कारण की ह्यानी हे बघा, हे पण साफ करून घ्यायचं ना. आणि हे जे कवटे असते त्याची ती फेकून द्यायची ना. हा बघा, हे फेकून द्यायचे आणि जे आतला आहे ना मांदा, तोच फक्त घ्यायचा आहे, किंवा ह्याचं पाणी वगैरे. दादा तुम्हाला माहित असेल हे आयुर्वेदिक आहे ना? आयुर्वेदिक आहे म्हणजे हां, कारण की ते काहीतरी समजा माणसाला सर्दी झाली ना, त्याचं रस्सा पेरा ना, हां, म्हणजे सर्दी दवाखान्याची काही गरज नाही. हां, म्हणजे आयुर्वेदिक हा उपाय आहे. आणि हे पण आहे ना, म्हणजे हड्डी वगैरे तुटली वगैरे, त्याचं पाणी वगैरे पिलं तर ते हां, म्हणजे जॉईंट लवकर होतं नाही का, त्यासाठी पण हे खेकडं रस्सा वगैरे खाल तर बघा खूप आयुर्वेदिक आहे. त्यामुळं लोक खूप सारे, आणि सिजनेबलच ते आहे का नाही, पावसाळ्यामध्ये पहिल्या पावसात आहेत, सिजनेबल असल्यामुळं मित्रांनो हे खायला भेटतात या टायमिंगला.
आणि हड्डी वगैरे बघा, हाडसांदी आहे. तुम्हाला औषध माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण हाडसांदी वगैरे आहे ती खाल्याने पण हड्डी जुडली जाते. पण त्याच्यापेक्षा पण रामबाण इलाज म्हणजे हा आहे की खेकडं खाले तर ह्यानी म्हणजे हड्डी लवकर जुळते आहे की नाही. त्यामुळं खावं खेकडे, जर तुम्हाला भेटत असेल तर मार्केटला पण अवेलेबल असतात सीझनमध्ये. आणि हे बघा पूर्ण गॅस पेटून आपण कढई तापायला ठेवली होती आणि तेल टाकून घ्यायचे आता जस्ट पहिल्यांदा, आणि प्रमाणानुसार तेल टाकायचे. आणि बघा इकडे पूर्ण आपण खेकडे वगैरे साफ करून घेतलेत. आणि हे बघा बाकीचे हे मसाले आहेत, लाल तिखट मसाला, हळद पावडर, कांदा मसाला, आणि थोडा गॅस कमी ठेवायचा आहे कारण की हे मसाले लगेच जळतात नाही का, त्यासाठी गॅस कमी ठेवून नंतर टाकायचे. आणि कुठला किचन किंग मसाला आहे. हे बघा किचन किंग मसाल्याने टेस्ट अजून भारी लागते म्हणून टाकतो बघा. आणि कुठले हे जे आपण साफ केलेले किरवे आहेत मुठे, याला मुठे पण बोलतात, ते आपण टाकून घ्यायचे बघा. आपण घेतो आपण व्यवस्थित साफ करून घेते. वरून का हे बघा. आणि ही खडा मीठ आहे आणि खडा मीठची टेस्ट खूपच भारी लागते गावाकडे, शक्यतो खडा मीठच वापरतो. आणि नंतर फ्राय करून घ्यायचे ना, फ्राय करायचं कारण जेणेकरून हे ना याच्यामध्ये तेल आणि मिठाचं पाणी गेलं पाहिजे. शिंगड्यांमध्ये का? शिंगड्या आपण जे साफ केलेले किरवे आहेत त्याच्यामध्ये पूर्ण पाणी गेलं पाहिजे. पाणी म्हणजे पूर्ण मसाला मिक्स झाला पाहिजे आणि मीठ वगैरे व्यवस्थित लागलं पाहिजे त्याला. त्यासाठी याला पहिलं फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित. हळदी लागत नाही ना. किती वेळ फ्राय करावं लागतं हे? 2 मिनिटं 1 मिनिट म्हणजे चांगला मसाला लागत पर्यंत फ्राय करून घ्यायचे. जो मसाला आपण बनवून घेतला होता, कांदा खोबरं आणि अद्रक आणि लसूण मिक्स करून घेतलाय, मिक्सरमध्येच बारीक करून घेतलाय मसाला. हे बघा तो पण टाकून घेणार आहे. आणि ही प्रोसिजर बघा मित्रांनो, खरं तर ते साकेरीच्या इकडे गाव कुठलं ते पिपरी ना, हां पिपरी गावच्या एक ताई भेटल्या होत्या शिनोलीमध्ये, आणि त्यांनी मला खेकड्यांचं कालवण कसं बनवलं जाते, रस्सा कालवण ते कसं बनवतात त्याचा व्हिडिओ टाका म्हणून बोलल्या होत्या त्या ताई. त्यांचं खरं तर नाव विचारायला पण मी विसरून गेलो आणि त्यांची एस टी पण लगेच आली, त्यामुळं त्यांना जावं लागलं. तर त्या ताई बघत असतील तर कमेंट करा ताई, तुम्ही पण हे बघा आणि बघून घ्या की कसं बनवलं जाते कालवण. घ्या घ्या घ्या. तो मसाला पूर्ण काढून घेतात आणि थोडं पाणी पण नंतर टाकले बघा वरून. आणि याला शिजायला किती वेळ लागतो? 10-15 मिनटं शिजतात का हे? अरे आणि बघा एक 10-15 मिनटं आपण अशी शिजायला ठेवणार आहेत. आणि आपल्याला रस्सा बनवायचा याचा, त्यासाठी पाणी टाकले आपण. आणि सुक्के पण येतात ना बनवायला, बघूया नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुक्के पण बनवून दाखवू. आणि याचं भरून पण कालवून केलं जातं खेकडींचं, तर ते पण पुढे एखाद्या दिवशी आपण करणार आहे. आणि हे बघा पूर्ण एक 15-20 मिनटं ठेवल्यानंतर आपण गॅस वगैरे बंद केला आहे आणि खूप जबरदस्त अशी भाजी झाली तयार. आणि वरून नंतर कोथिंबीर टाकून घ्यायची बघा. दिसायला बघा कसली दिसते ना, वास एवढा भारी सुटला आहे, मटणाचा वास येतो ना त्याप्रमाणे वास येतोय. खूप जबरदस्त भाजी झाली. ताटामध्ये काढून घेतात ताई, गरमागरम छान छान. आता बघूया आर्यन दाखवलंच आपल्याला टेस्ट करून. बाजरीच्या भाकरीसोबत छान लागतं ना खायला. तर फायनली मित्रांनो खेकडाचं कालवण तर आपलं रेडी झालंय आणि आपण जेवायला बसलोय. मी खात नाही, तर हे बघा हे भाज्या बनवल्यात, हे पूर्ण रानभाज्या जात दोन्ही पण. ही एक आहे ना ही हिरवीवाली दिसते, ही कोळाची भाजी आहे ना, कोळूची भाजी, आणि ही चाव्याची भाजी. आर्यन टेस्ट करतोय, आपण विचारूया आर्यनला कशी झाली. आर्यन टेस्ट मस्त ना, खूपच छान झाली आहे. आता दादा पण बसले, ते पण जेवण करतात, सगळेजण बसले आपण जेवायला. आणि चला रानभाजी तर आम्ही खातोय आणि आर्यन खातोय
रानातले डोंगरावरील किरवे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या. थँक्यू सो मच. गुड नाईट.